डॉक्टर विजय पांढरे. जन्म 28 मार्च 1949. शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स नागपूर विद्यापीठ, MTech इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग IIT खरगपूर, PhD इलेक्ट्रॉनिक्स मायक्रोवेव्ह रडार इंजिनिअरिंग IIT खरगपूर. व्यवसाय वैज्ञानिक अधिकारी TIFR मुंबई, लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर रडार कम्युनिकेशन सेंटर IIT खरगपूर, प्रोफेसर विभाग प्रमुख डीन उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डायरेक्टर VNIT नागपूर. त्यांचे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 150च्या वर शोधनिबंध प्रकाशित. अवॉर्ड्स बेस्ट टीचर अवॉर्ड गव्हर्नमेंट ऑफ आंध्र प्रदेश, बेस्ट टीचर अवॉर्ड फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग उस्मानिया युनिव्हर्सिटी, लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड टीचर्स अकॅडमी हैदराबाद, अन्ना युनिव्हर्सिटी नॅशनल अवॉर्ड इंडिया फॉर टेक एज्युकेशन न्यू दिल्ली, सर विश्वेश्वरैया अवॉर्ड इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड गव्हर्नमेंट ऑफ AP, 2 IETE अवॉर्ड्स न्यू दिल्ली, सर मौलाना आझाद शिक्षा पुरस्कार न्यू दिल्ली, देवांग मेहता बिझनेस अवॉर्ड मुंबई, आचार्य अत्रे शिक्षा पुरस्कार पुणे, फेलो IETE, फेलो AP अकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिट्स प्रोफेसर उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद. प्रकाशित साहित्य 13 कादंबऱ्या, 12 कथासंग्रह, 7 ललित लेख संग्रह, 1 कविता संग्रह अशी त्यांची एकूण 33 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या अंधारातल्या सावल्या, पत्रांजली, देवा शपथ खरे सांगेन, टोकियो टावरवरून, 1990, नव्या शतकाच्या उंबरठ्यावर, जंगल मंगल विद्यापीठ. गाजलेले कथासंग्रह पाऊलखुणा, गंधाली, आठवणीची गाणी, निळे पक्षी, सत्यमेव जयते, ऋतुरागिनी, शोध, समस्या, मोरपंखी गझल, आकाश पालना, अरे संसार संसार, आत्मकथन, इथले तिथले दिवस मंतरलेले. आज आपण त्यांची दायना ही कथा ऐकणार आहोत. ही आहे गोष्ट डायनाची. तिचं नाव डायना नव्हतं, ते होतं दायना. मी पुन्हा पुन्हा तिला विचारलं तेव्हा तीच म्हणाली, नावाच्या उच्चाराला किंवा अर्थाला महत्त्व नसतं, महत्त्व असतं माणसाला. व्यक्ती जास्त महत्त्वाची. एक तरुण अमेरिकन मुलगी मला शिकवत होती. तसे आम्ही सगळे बोस्टनला शिकायलाच आलो होतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमधलं हे 1 आठवड्याचं वर्कशॉप शिकण्यासाठीच होतं. बोस्टनच्या 350 वर्षापेक्षा जास्त जुनी पण तितकीच समृद्ध परंपरा असलेल्या जगातल्या अव्वल दर्जाच्या नामांकित विद्यापीठाची गुणवत्तेची नामांकनं काय आहेत हे समजून उमजून घेण्यासाठी काही विद्यापीठांचे कुलगुरू, शासनातले वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन तज्ज्ञ अशा मोजक्या मंडळींसाठी हे वर्कशॉप आयोजित केलेलं होतं. हे एक अभ्यास शिबिर होतं. आमचा जेटलॅगचा त्रास अजून संपलेला नव्हता. शरीराची देखील एक गंमत असते. एका विशिष्ट अंधार प्रकाशाच्या कालचक्राशी ते जुळलेलं असतं. आणि इथे तर इकडचा दिवस आणि तिकडची रात्र असा चक्क उलटा प्रकार. रात्रभर जागायचं, दिवसा डोळ्यावर पेंग, सारख्या जांभया. अर्थातच हे सगळं अमेरिकन शिष्टाचार पाळण्याच्या गडबडीत अधिकाधिक गोंधळात टाकणारं होतं. आणि मग सुरू होतो आपण आहोत तसे नाही आणि नाही तसे आहोत हे पटवून देण्याचा नाटकी अट्टहास. आपल्याला कळत नाही, पण चाणाक्ष लोकांच्या मात्र ते चक्क लक्षात येतं. हे आम्हाला दायनाकडूनच समजलं. बोलता बोलता तिनंच आम्हा सगळ्यांना जेट लॅगवर मात कशी करायची
याच्या टिप्स दिल्या. हार्वर्डच्या वर्कशॉपचं शेड्यूल भरगच्च होतं. सकाळी 8:30 वाजल्यापासून ब्रेकफास्ट सेशनला सुरुवात. खाता पिता देखील चर्चाच. वाचलं काय, अभ्यासलं काय, त्यातलं आपल्या उपयोगाचं काय, बिनकामाचं काय, यावर साधक बाधक चर्चा, गंभीर आणि प्रामाणिक चर्चा. इथे सुरुवातच मॅटर ऑफ फॅक्टने होणार. कुठेही कसलाही आडपडदा नको. सगळं पारदर्शी हवं. आपल्याकडे हे क्वचितच घडतं. आपल्या चर्चा नेहमी हातचा राखून केलेल्या असतात. म्हणजे आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. 1-2 दिवसातच या नव्या वातावरणाची आम्हाला सवय व्हायला लागली. चर्चेतलं गांभीर्य जाणवायला लागलं. त्यासाठी या तरुण अमेरिकन मुलीची म्हणजे डायनाची आम्हाला खूप मदत झाली. वर्कशॉपच्या दिवसभराच्या संयोजनाची, आमच्या गरजा, हवं नको ते बघण्याची जबाबदारी या 2-3 जणांच्या चमूकडे होती. आपल्याकडे परदेशी पाहुणे येतात तेव्हा आपण आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे नको तितका आदरातिथ्य करतो. आपला सगळा अमूल्य वेळ खर्च करून त्यांची बडदास्त ठेवतो. इथे मात्र तसं काहीही जाणवत नव्हतं. आम्हाला सगळी माहिती, वेळापत्रकं, नकाशे आधीच लेखी स्वरूपात ईमेलद्वारे पाठवले होते. तेव्हा तुमचं काय ते तुम्ही बघा. हे पहिल्या दिवशी सगळ्यांशी जुळवून घेण्यापुरतंच फक्त मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यानंतर मात्र यू आर ऑन युअर ओन. डायनाचे PhDचे मार्गदर्शक प्राध्यापक पाटील म्हणून होते. पाटील हे नाव मराठीच असलं तरी वर्षानुवर्ष अमेरिकेत बोस्टनला स्थायिक झालेले. भारताची तशी नाळ तुटलेलेच. पण अमेरिकन हार्वर्ड विद्यापीठात हिंदू संस्कृती ते शिकवतात. लिबरल आर्ट्स ही हार्वर्डच्या अभ्यासक्रमातली महत्त्वाची शाखा आणि त्या विभागाद्वारे हे विषय शिकवले जातात. एक बांगलादेशी मुस्लिम प्राध्यापक चक्क मुस्लिम धर्मावर व्याख्यानं देतात. ट्विन टॉवरचा विध्वंस झाल्यानंतर देखील अमेरिकन विद्यापीठात मुस्लिम धर्म हा अभ्यासक्रम शिकवला जातो हे पाहून आणि ऐकून हार्वर्डला आल्यापासून आम्हाला आश्चर्यच वाटत होतं. आश्चर्य ह्याचं की इथं शिकवणाऱ्याच्या सक्रिय सहभागाला म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं असतं. शिकवणाऱ्याची भूमिका मार्गदर्शकाची असते. म्हणजे तो तुम्हाला फक्त रस्ता दाखवणार. त्या रस्त्यावरचे चढ उतार, खासखळगे हे सगळं तुमचं तुम्ही समजून उमजून घ्यायचं. लाईफ लॉंग लर्निंग हा हार्वर्डचा मूलमंत्र होता. डायनानं ज्या पेपरचा उल्लेख केला होता ते सेशन 2 दिवसांनी होणार होतं. पण तिनं म्हटलं म्हणून तो लेख मी मुद्दामून वाचून काढला. लॅपटॉपवर त्यात उल्लेख असलेल्या सगळ्या वेबसाईट्स पाहिल्या, व्हिडिओ पाहिले. खान अकॅडमी हे प्रकरण भलतंच रंजक होतं. आपल्याकडचा बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या नावाचा नामसमृद्ध सदृशाचा फायदा एखाद्या अमेरिकन प्राध्यापकाला होऊ शकतो का? हो. उत्तर होकारार्थी होतं. या अमेरिकेच्या सलखाननं तिथल्या शालेय शिक्षण क्षेत्रात 2 वर्षात मोठं वादळ निर्माण केलं होतं. KG पासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना खान अकॅडमीचं अक्षरशः वेड लागलं होतं. डायनानं या खान अकॅडमीविषयी फार रंजक माहिती आम्हाला पुरवली. अमेरिकेतल्या लुईझियाना प्रांतात जन्मलेल्या सलखान लहानपणापासूनच गणितात हुशार होता. त्यानं MIT सारख्या बोस्टनच्या अव्वल विद्यापीठातून एकापाठोपाठ एक 3 पदव्या मिळवल्या. गणित, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स. त्यानंतर हार्वर्डमधून त्यानं मॅनेजमेंटची पदवी देखील मिळवली होती. शंतनू नावाच्या त्याच्या तितक्याच हुशार मित्राशी, भारतीय मित्राशी त्यानं चक्क पैज लावली होती. आणि पैज तरी कसली, तर कमीत कमी वेळात दोघांपैकी कोण जास्तीत जास्त पदव्या मिळवतो याची. सलखाननं सुरुवातीला अनेक कंपन्यात मानाच्या जागा भूषवल्या होत्या. मला खूप आश्चर्य वाटलं. पण असं आश्चर्य हे फक्त हार्वर्ड कॅम्पसचंच नव्हे तर सगळ्या अमेरिकेचंच वैशिष्ट्य आहे. आमच्यापैकी बहुतेक जण
50 पार केलेले होते, 60कडे झुकलेले होते. त्यामुळं हे सकाळी 7:30 ते रात्री 8:30 असं तब्बल 13 तासाचं व्यग्र शिबिर प्रत्येकाला जड जात होतं. पण चर्चा, टीमवर्क, केस स्टडीज, ग्रुप डिस्कशन या पद्धतींमुळं ते अभ्यासपूर्ण आणि तितकंच रंजक देखील होत होतं. तुम्ही खान अकॅडमीवरच्या चर्चेचे पेपर्स वाचलेत का? लंच ब्रेकमध्ये डायनानं मला विचारलं. मी प्रामाणिकपणे नाही असं सांगितलं. प्रत्येक सेशनच्या वाचनीय अशा वेबसाईट्स आम्हा प्रत्येकाला भारतातून निघण्यापूर्वीच ईमेलनं पाठवण्यात आल्या होत्या. पण व्हिसा, परवानगी, ट्रॅव्हल एजंटकडून तिकिटाचं नियोजन आणि शिवाय प्रवासाची तयारी या सगळ्या भानगडीत आम्हा कुणालाच वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे बहुतेक जण कोऱ्या पाट्या घेऊन आले होते. अमेरिकन प्राध्यापकांना हे निश्चितच अपेक्षित नव्हतं. पण आम्ही सारे निबर कातडीचे, थिक स्किन्ड. कुणावर कसा परिणाम होतोय? मी आज रात्रीच ते पेपर वाचीन, मी डायनाला आश्वासन दिलं. असं त्या पेपरात काय आहे? मी उत्सुकतेनं तिला विचारलं. पण तीही देखील अमेरिकन प्राध्यापकासारखी वस्ताद निघाली. म्हणाली, तुम्हीच वाचा स्वतः, म्हणजे कळेल. ही अमेरिकन अभ्यासाची खास पद्धत. स्वतःच वाचा म्हणजे कळेल. आपल्याकडे स्पून फिडिंगवर जास्त भर. आपल्याकडचे शिक्षक, अर्थात या सगळ्यांना प्राध्यापक म्हणायचो, ते प्रत्यक्षात प्रोफेसर नसले तरीही. तर आपल्याकडचे प्राध्यापक तासभर बडबड करणार, शिकवणार, टीच करणार. आपला पाल्य शिकतो की नाही याचा अर्थातच कुणाला काहीही सोयरसुतोक नाही. मध्यंतरी सल खानच्या पुतणीनं त्याला गणिताच्या काही शंका विचारायला सुरुवात केली. गणितातल्या अनेक संकल्पना तिला समजत नव्हत्या. त्यामुळे तिची गाडी पुढे ढकलल्या जात नव्हती. सलनं तिला इंटरनेटच्या माध्यमातून आणि जी-टॉकवरून शिकवायला सुरुवात केली. ही पुतणी खान अंकलवर एकदम जाम खुश झाली. तिला त्याचं साध्या सोप्या भाषेतलं शिकवणं खूप आवडायला लागलं. तिला तिच्या वर्गात छान ग्रेड्स मिळाल्या. मुख्य म्हणजे तिची गणिताची भीती एकदम पळाली. आणि मग काय, खान अंकल रातोरात ट्युटर अंकल झाला. आता त्या पुतणीची गरज म्हणून, तिच्या मित्रमैत्रिणींच्या समस्या सोडवायच्या म्हणून खानने सुरू केलेला त्याचा हा उद्योग बघता बघता त्याचा आवडता छंद होऊन गेला. खानच्या लक्षात आलं, कारण की त्याच्या पुतणीच्या बरोबर तिच्या मैत्रमैत्रिणीचे देखील अभ्यासाला बसायच्या. कधी कधी तर तिच्या शिक्षिका देखील त्याचे व्हिडिओ लेक्चर्स ऐकायचे. तेव्हा खानच्या असं लक्षात आलं की अमेरिकन उच्च शिक्षणाचा दर्जा जरी खूप चांगला असला, पण शालेय शिक्षणाच्या बाबतीत मात्र चक्क आनंदी आनंद आहे. मुलांचा पायाच जर कच्चा असला तर त्यांना पुढे कॉलेजमध्ये वरच्या वर्गात अडचणी निश्चित येणार. हार्वर्ड, MITच्या वातावरणात त्याला हेच जाणवलं होतं की अमेरिकन तरुणांच्या तुलनेत चायनीज म्हणा किंवा भारतीय विद्यार्थी म्हणा, यांची गणितातली गती, समज खूप छान आहे. मग सलखानने वसाच घेतला की सगळ्या अमेरिकेतल्या शाळेतल्या मुलांना YouTubeवरून शिकवायचं. त्याच्यासाठी हा गृहस्थानं काय केलं, लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्याला लाखो डॉलर्सचा पगार होता, मानाचं पद होतं. पण ते सगळं त्याच्यावर त्यांनी पाणी सोडलं. जे करायचं ते उत्कृष्ट हा त्याचा ध्यास. आणि गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कसलीही तडजोड त्याला नको होती. डायना सांगत होती, आज अमेरिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खान अकॅडमी म्हणजे चक्क एक चळवळ झाली आहे. मुलं त्याला प्रश्न विचारू शकतात, शंका विचारू शकतात, इंटरनेटवरून परीक्षा देखील देऊ शकतात आणि काही चुकलं तर खान अंकलकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक देखील सल खानचे धडे गिरवतात, त्यापासून शिकतात आणि मग आपल्या मुलांना शिकवतात. आता तर चक्क इंडियन खान अकॅडमी हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक वेगळी वेबसाईट तयार झाली. डायना म्हणत होती ते खरंच होतं. चांगल्या कामासाठी अमेरिकेत कुणीही मदतीला धावून येतं.
जेव्हा सलखानचे व्हिडिओ लेसन्स बिल गेट्स याच्या मुलांनी पाहिले आणि मुलांनी आपल्या वडिलांना त्याविषयी सांगितलं आणि मग बिल गेट्सनी देखील त्याचे व्हिडिओ पाहिले, तेव्हा त्यांनी खान अकॅडमीला लाखो डॉलर्सची घसघशीत देणगी एका रात्रीत दिली. आणि बिल गेट्सनी देणगी दिली म्हटल्यावर त्या पाठोपाठ गुगलनं देखील भरघोस डोनेशन दिलं. हे सगळं 2-3 वर्षात घडलं. आता सलखानने वसाच घेतलाय, मरेपर्यंत अमेरिकन मुलांना शिकवायचं. अमेरिकनच कशाला, जगातलं कुणीही या वेबसाईटचा उपयोग करू शकतं, कोणत्याही विषयाचे धडे गिरवू शकतं. आता त्याच्या लेक्चर्सचे इतर भाषात अनुवाद देखील व्हायला लागले आहेत. मी एकूणच सलखानच्या या कार्यकर्तृत्वानं भारावलो असताना डायनानं आणखी एक गुगली टाकली. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या देशात देखील एक छान शिक्षक होऊन गेला फार कित्येक वर्षापूर्वी. माहित आहे कोण? मला काहीच बोध होईना. एका अमेरिकन मुलीला आपल्या देशातील गुरुची माहिती आहे आणि आपल्याला नाही. मला काही लक्षात येईना. कोणाबद्दल बोलते आहेस तू? मला तर काही संदर्भ लागत नाही. मी शरणागती पत्करली. डायनानी सांगितलं. रवींद्रनाथ टागोर, त्यांनी देखील लहान मुलांसाठी सहज पाठ लिहिले आहेत, एकापेक्षा एक सुंदर. ओ, आय नो इट. आज देखील बांगलादेशात आणि कोलकात्यात काही शाळांमधून रवींद्रनाथांचे सहजपाठ अभ्यासाला आहेत. मी तिला सांगितलं. यू आर राईट सर, मलाही माहीत आहे सगळं, डायना लगेच म्हणाली. आता मात्र मी आश्चर्यचकित झालो. तुला हे सगळं कसं काय माहीत आहे? मी न राहून तिला विचारलं. आणि मग डायना विस्तारानं सांगायला लागली स्वतःच्या PhDच्या संशोधनाबद्दल. ती त्यासाठी 1 वर्षभर कलकत्त्याला राहिली होती. त्या अनुभवाबद्दल ती भरभरून सांगायला लागली. कलकत्त्याच्या कालीघाट मंदिराच्या संस्कृतीवर, इतिहासावर ती प्राध्यापक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PhDचं संशोधन करीत होती आणि त्यासाठी ती संस्कृत देखील शिकली. वर्षभर कलकत्त्यात असताना ती तिथली माहिती मिळवायची. तिथल्या लोकांशी बोलायचं तर बंगाली देखील यायला हवं म्हणून ती बंगाली देखील शिकली. आणि त्यासाठी तिला उपयोग झाला तो रवींद्रनाथांच्या सहज पाठांचा. मला बंगाली येत असल्यामुळं मग मी तिला बंगालीतून 1-2 प्रश्न विचारले तर ती चक्क माझ्याशी अस्खलित बंगालीत बोलायला लागली. डायनानं रवींद्रनाथांचं गीतांजली अभ्यासलं होतं, बंकिमचंद्राच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या, सत्यजित रेचे चित्रपट पाहिले होते. ती भरभरून कालीघाट मंदिराबद्दल बोलायला लागली. मंदिराची ऐतिहासिक परंपरा, वर्षानुवर्षाचा इतिहास, पुरातत्व विभागाकडून मिळालेली माहिती, प्रत्येक माहितीचं अचूक विश्लेषण. डायनाच्या बोलण्यात कुठेही उथळपणा नव्हता. वरवरची माहिती सांगायची म्हणून ती बोलत नव्हती. कलकत्त्याची गर्दी, तिथला ट्रॅफिक जाम, ट्रॅम्स, हावडा स्टेशनवरचा मासाळ्याचा वास, हे सगळं डायनानं कसं काय पचवलं असेल? तुला आवडलं का कोलकाता शहर? मी डायनाला विचारलं. खूप आवडलं. बंगाली भाषा देखील तिथल्या रसगुल्ल्यासारखीच गोड आहे. भाषेसारखीच माणसं देखील अतिशय प्रेमळ. मी काही दिवस तिथल्या रामकृष्ण मठात देखील राहिले. सांस्कृतिकदृष्ट्या तुमचा भारत किती समृद्ध आहे हे बघून थक्क व्हायला लागतं. भूपेन हजारिकाची गाणी, सत्यजित रे यांचे चित्रपट, बर्मंदाचं संगीत, बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या, दुर्गापूजेची सांस्कृतिक परंपरा, बंगालच्या खुल्या रंगमंचावरची जत्रा, यातून मला खूप काही शिकायला मिळालं. माणसाच्या भावना, इतिहास, कला, साहित्य, धार्मिक सोहळे, श्रद्धा, या सगळ्यांचा एक छान कोलाज मला बंगालमध्ये बघायला मिळाला. रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये देखील मी काही दिवस राहिले. पण खरं सांगू, रवींद्रनाथाचं शांतिनिकेतन आणि आताचं शांतिनिकेतन यात जमीन आसमानचा फरक असावा असं सारखं वाटत होतं. अर्थात ते जुनं शांतिनिकेतन मी पाहिलं नाही, पण संस्था ही माणसांवर अवलंबून असते, त्याच्या प्रमुखाभोवतीच विस्तारते. कधीकधी प्रमुखाबरोबर संस्था देखील संपून जाते.
अवशेष उरतात मागे, त्याला काही अर्थ नसतो. दायनाच्या म्हणण्यात तथ्य होतं. आपले प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे हे देखील कलकत्त्याच्या शांतिनिकेतनमध्ये राहिले होते. मी IITला असताना त्यांची व्यंगचित्र महाराष्ट्र टाइम्समधून प्रसिद्ध होत असत आणि एक वेगळी ओळख शांतिनिकेतनची पु ल देशपांडेंच्या व्यंगचित्रातून त्यावेळी मला झाली होती. मी स्वतः देखील शांतिनिकेतनला भेट दिली होती. पण दायनासारखाच अनुभव मला देखील आला. प्रसिद्धीचं वलय लाभलेल्या व्यक्तीनं स्वकष्टानं जिव्हाळ्यानं वाढवलेली जोपासलेली संस्था त्याच्या अस्तित्वावरच जगत असते. ते माणूस गेलं की मग पानगळ सुरू होते आणि ऋतुचक्र पटकन बदललेले जाणवतात. दायनाची भारताबद्दलची आपुलकी, तिचं अस्खलित बंगाली, तिचं बंगाली संस्कृतीचं इतिहासाचं ज्ञान, कालीघाटच्या मंदिराविषयी तिनं मिळवलेली प्रचंड माहिती, त्यावरचं तिचं भाष्य, चिंतन, मनन हे सगळंच अफाट होतं. आपल्याकडची मुलं PhD साठी कुठे एवढी मेहनत घेतात? फार कमी, अगदी अपवादात्मक. सर्वांना हवा असतो शॉर्टकट. कधी एकदा पदवी दान होतं याची घाई झालेली असते. इथे दायनाला 4-5 वर्ष लागली होती PhD करायला. प्रचंड कोर्सवर्क, सेमिनार्स, अक्षरशः समुद्राच्या तळाशी डुबकी घेण्यासारखं धाडस. हार्वर्डची PhD म्हणजे काही गंमत नाही हे दायनाच्या मेहनतीवरून मला जाणवलं. मी बंगालमध्ये 10 वर्ष राहिलो. मलाही बंगाली माणसांबद्दल, माझ्या बंगाली प्राध्यापकांबद्दल खूप आस्था आहे. हे जेव्हा तिला कळलं तेव्हा दायना माझ्याशी जास्त जवळकीनं, जिव्हाळ्यानं बोलायला लागली. अगदी मोकळी झाली. वर्कशॉपचं शेड्यूल अतिशय व्यग्र होतं. मी आयोजकांपैकी एकाला शेजारीच असलेल्या MITच्या कॅम्पसला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली, पण चक्क नकार ऐकायला मिळाला. या बाबतीत अमेरिकन धोरण जरा अगदीच कडक, कारण हार्वर्ड आणि MIT या दोन्ही संस्था एकमेकांच्या स्पर्धक. म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या नंबरसाठी या दोन संस्थात नेहमी शर्यत लागलेली असते. त्यामुळे हार्वर्डच्या प्रोफेसरनं सॉरी, आय कांट हेल्प म्हणून चक्क हात झटकले. इथे सुद्धा दायना माझ्या मदतीला धावून आली. कुणाशी तरी ती मोबाईलवरून बोलली आणि म्हणाली, तुमचं काम झालं म्हणून समजा. MITच्या बऱ्याच प्राध्यापकांची पुस्तकं आम्ही IITला असताना अभ्यासली होती. माझ्यासाठी MITचं कॅम्पस हे एखाद्या तीर्थक्षेत्रासारखंच होतं. आता तिथे आमचे वर्कशॉप संपल्यावर शनिवारी आम्ही जायचं असं ठरवलं दायनाबरोबर. तू कुणाला फोन करून कुणाच्या मदतीनं MITची भेट जुळवून आणली? मला त्या व्यक्तीचे आभार मानायला आवडतील, मी दायनाला म्हटलं. त्याची काहीही गरज नाही, कारण तो माझा नवरा आहे. मी पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो. दायनानं स्वतःबद्दल फारसं वैयक्तिक असं काही सांगितलेलंच नव्हतं आणि तसं विचारणं देखील शिष्टाचाराला धरून नव्हतं. कारण आपल्याकडे लग्न झालेली मुलगी सहज ओळखता येते. भांगेतला सिंदूर, पायातली जोडवी, गळ्यातलं मंगळसूत्र. पण दायना वयानं इतकी लहान भासत होती, चक्क चवळीच्या शेंगेसारखी. त्यामुळे तिचं लग्न झालंय काय असं वाटतच नव्हतं. मला माझा नवरा कुठं मिळाला माहीत आहे? दायनानं विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकानं प्रश्न विचारावा तसं मला विचारलं. आता ते मला कसं काय माहीत असणार? मी तिलाच प्रश्न केला. अहो, तुमच्या कलकत्त्यात, इंडियात. आता दायना एकावर एक आश्चर्याचे झटके देत होती. मग तीच सांगायला लागली. मी PhDच्या कामासाठी कलकत्त्याला गेले होते तेव्हा मायकेल तिथे आला होता. सॉल्ट लेकला IT पार्कमध्ये. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कलकत्त्याच्या एका ब्रँचमध्ये त्यांचा प्रोजेक्ट आहे. आणि आश्चर्य म्हणजे कालीघाटवरच आमची भेट झाली. तो कालीघाटचं मंदिर बघायला आला होता. मग काय, मीच त्याची गाईड झाले. त्यालाही खूप आवड आहे, खास करून टेम्पल आर्किटेक्चरची. तुम्हाला सांगू का, भारतातल्या सगळ्या देवळातल्या शिल्पात, आकार प्रकारात एक प्रकारची लय आहे, सूर आहे.
ताल आहे. त्यामुळे इथली देवळं बघताना एखाद्या रंगलेल्या संगीत मैफिलीचा अनुभव येतो. मायकलचं हे निरीक्षण मला देखील पटलं आणि मग सुट्टीच्या दिवशी मी मायकेलला अख्खं कलकत्ता शहर फिरून दाखवलं. आम्ही खूप हिंडलो, खूप बोललो, कसं कोण जाणे. त्यामुळे आम्ही जवळ आलो, एकमेकांना आवडायला लागलो. आमचे विषय वेगळे, संस्कृती वेगळी, पण आम्ही कलकत्त्यात एकमेकांना चक्क लग्नाचं वचन देऊन बसलो, कालीघाटच्या देवीच्या साक्षीनं. माझ्या PhDच्या उत्खननात मला चक्क एक हिरा मिळाला. मायकेल डायना आपल्या हातातल्या पांढऱ्या बागणीशी खेळत लाजून म्हणाली. आता माझ्या लक्षात आलं, डायनाच्या अंगावर चक्क बंगाली सौभाग्य लेणं होतं. लग्न झालेल्या बंगाली बायका घालतात तसं पांढऱ्या शंखाचं कडं तिच्या हातात होतं. आता ही अमेरिकन बंगाली बालिका वधू मला अधिकच आवडून गेली. एक अमेरिकन मुलगी कलकत्त्याच्या कालीघाटाच्या देवीवर PhD करते काय? तिला तिथे तिचा अमेरिकन जीवनसाथी भेटतो काय? कलकत्त्यातच ती दोघं लग्नाच्या आणाभाका घेतात काय? आणि अशा भारतवेड्या अभ्यासू मुलीशी माझी अमेरिकेत बोस्टनला भेट होते काय? आणि तिचा नवरा मला MIT दाखवतो काय? हे सगळंच कल्पनातीत होतं. डायनामुळे आणि खास करून मायकेलमुळे MITच्या कॅम्पसला भेट देण्याचं माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं. MITचं कॅम्पस म्हणजे नोबेल विजेत्यांचं माहेरघर. असं म्हणतात की MITच्या कॅम्पसमधून तुम्ही फिरलात की प्रत्येक कॉरिडॉरमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 नोबेल लॉरेट सहज भेटतात. अर्थशास्त्र विभागाच्या बाहेर अभिमानानं उल्लेख केलेला पाहिला पुरस्कार विजेत्यांचा चक्क 2 आकडी नोबेल विजेत्यांची संख्या. कुणाचीही छाती गर्वानं फुलून यावी अशी ही आकडेवारी. कॉरिडॉरमधून जाता जाता गणित विभागात एका ठिकाणी माझे पाय थबकले. दारावरची पाटी बघून प्रोफेसर गुलेमीन. मी थांबलो. डायनाला म्हटलं, किती म्हातारे झाले असतील हे प्राध्यापक, निदान 80च्या घरात तरी असतील. कारण यांचं गणिताचं पुस्तक आम्ही IITला असताना आम्ही वापरलंय, चक्क 40 वर्षापूर्वी. म्हणजे अजूनही या प्राध्यापकाची जागा MIT सुरक्षित आहे तर? मला आश्चर्य वाटलं. उत्तर डायनानं दिलं. म्हणाली, इथे जोपर्यंत माणूस प्रोडक्टिव्ह आहे, कन्स्ट्रक्टिव्ह आहे, सक्रिय आहे, तोपर्यंत सन्मानानं काम करू शकतो. त्याला धन मिळत नसेल, पण मान सन्मान खूप मिळतो. डायनानं माहिती पुरवली. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातलं व्यापारीकरण, स्वायत्ततेच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ, राजकारणी शिक्षण सम्राटाची नफोखोरी, एकूणच नीतिमत्तेची घसरण, या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतली उच्च शिक्षण क्षेत्रातली गुणवत्तेशी तडजोड न करणारी प्रवृत्ती, हार्वर्ड, MIT या यशांची गाथा या दर्जाची गुरुकिल्ली होती. मी भारतातल्या 10-12 महिन्याच्या वास्तव्यात तिथल्या एकूणच सामाजिक वातावरणाचा खोलवर विचार केलाय. डायना मला सांगू लागली. खरं म्हणजे ब्रिटिशांच्या प्रशासनातून मुक्ती मिळाल्यानंतर तुमच्याकडची परिस्थिती बदलायला हवी होती. पण तिथे राजकारण, समाजकारण ह्याची इतकी विचित्र गुंतागुंत झाली की त्यातून बाहेर पडणं फारसं सोपं नाही असं मला वाटायला लागलं. अर्थात त्याची झळ पोचते ती सर्वसामान्य माणसाला, म्हणजे तुमच्या त्या R.K. लक्ष्मणच्या कॉमन मॅनला. आय सिम्पली लव्ह दॅट पर्सन, R.K. लक्ष्मण. मला डायनाचं खूप कौतुक वाटलं. आपल्याकडे आपल्याच माणसाची आपण नीट किंमत करत नाही. मग राष्ट्रीय अभिमान वगैरे बाजूलाच राहिला. पण आपल्या कामाचा अभिमान वाटेल तरी तर असं तरी आपण वागतो का? डायनाच्या संशोधनानं, तिच्या वक्तव्यानं मला खोल आत्मपरीक्षण करायला लावलं. आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा, मूर्ती कलेचा तिनं केलेला अभ्यास आश्चर्यकारक होता. डायना, मला एक सांग, तू 10-12 महिने कलकत्त्याला राहिलीस.
तुला तिथे काही अडचण परकेपणा नाही जाणवला कधी? मी उगाचच विचारलं. मुळीच नाही. तुम्हाला एक गंमत सांगते. अर्थात भारतात जाण्यापूर्वी दडपण होतं माझ्या मनावर, पण एका व्यक्तीनं मला खूप मदत केली. मी एका कॉन्फरन्सला गेले होते. तिथं बोलता बोलता एका बंगाली प्राध्यापकाला मी माझ्या संशोधनाबद्दल सांगितलं. कलकत्त्याला जाण्याविषयी सांगितलं. कारण या बंगाली माणसाच्या संशोधन क्षेत्रातल्या धडपडीविषयी, त्याच्या धडाडीविषयी मी खूप ऐकलं होतं. त्यानं खूप मेहनत घेऊन 3 वर्ष संशोधन करून मार्कोनीनं लाटलेलं वायरलेस कम्युनिकेशनच्या संशोधनाचं व जनकत्व तुमच्या डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांना मिळवून दिलं होतं. कदाचित तुम्हाला ते माहितीही असतील, कारण ते सुद्धा IITचेच विद्यार्थी आहेत. तू प्रबीर बंदोपाध्यायाबद्दल तर बोलत नाहीस ना? यस, प्रबीर ओनली. या प्रबीरनंच मला मदत केली कलकत्त्याला स्थिर स्थावर व्हायला. सुरुवातीला मी त्याच्या घरात राहिले, त्यामुळे बंगाली वातावरण, तिथली संस्कृती, चालीरीती या सगळ्यांची माझी छान ओळख झाली. प्रबीरनं खूप मदत केली मला. झोकून देऊन, बेभान होऊन एखाद्या विषयाचा क्रिटिकल पद्धतीनं पाठपुरावा कसा करायचा हे मी प्रबीरकडूनच शिकले. संशोधनाच्या अनेक खचाखोचा त्यानं मला समजावून सांगितल्या. यू आर राईट डायना. प्रबीर हा खरंच एक विक्षिप्त स्वभावाचा माणूस होता. IITत त्यानं PhD साठी रजिस्ट्रेशन केलं होतं. खरं म्हणजे त्याचे गाईड आणि माझे गाईड दोघंही एकच, बंगालीच गृहस्थ. पण ते बंगाली असले तरी ह्याचा हेकेखोर स्वभावामुळे आणि त्यांच्या हटवादी स्वभावामुळे गाईड आणि हा प्रबीर या दोघांचे सारखे वाद व्हायचे. मे बी. पण मला तरी प्रबीर खूप हुशार वाटला. डायनाचं मत वेगळं होतं. संशोधनात हो ला हो म्हणून चालत नाही. तिथं आपली मतं स्वच्छपणे, स्पष्टपणे मांडावी लागतात. इथे अमेरिकेत आम्ही आमच्या गाईडशी बरोबरीने वागतो, बोलतो, चक्क भांडतो देखील. प्रोफेसर देखील आमचं ऐकून घेतात, समजून घेतात, समजावतात. बोलण्या इतकंच ऐकणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आर्ट ऑफ लिसनिंग. या अशा प्रमाणित देवघेवीतून संशोधन पुढे जातं, योग्य दिशेने, योग्य वाटेने. डायनाचं म्हणणं खरंच होतं. हार्वर्डला आल्यापासून मला हा फरक सारखा जाणवत होता. इथे चर्चेला, संवादाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. देवघेवीला महत्त्व होतं. आपल्याकडे फक्त वन वे ट्रॅफिकच असतो. म्हणजे प्राध्यापकांनी बडबड करायची आणि विद्यार्थ्यांनी फक्त माना डोलवायच्या की झालं. बोस्टनचा एकूणच सगळा अनुभव मनाला सर्वार्थानं श्रीमंत करणारा होता, समृद्ध करणारा होता. वर्कशॉपच्या समारोपाच्या डिनरला निरोप घेताना मी डायनाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. तुझ्या कलकत्त्याच्या प्रेम कहाणीसारखीच एक कहाणी आमच्या औरंगाबादच्या परिसरात देखील फुलली आहे. अजिंठा लेण्याच्या परिसरात एक लष्करी अधिकारी रॉबर्ट गिल आणि पारो नावाची एक बंजारा मुलगी यांची प्रेम कहाणी. तू भारतात आलीस की मी तुला ती कहाणी पूर्ण सांगेन आणि अजिंठा वेरूळ बघायला घेऊन जाईन. डायनाला देखील आवडलं. आय वुड लव्ह टू कम देअर. आय वुड लव्ह टू सी अजिंठा. आपल्या हातातल्या बंगाली सौभाग्य लेण्याशी म्हणजे पांढऱ्या कड्याशी खेळतच डायनानं आमचा निरोप घेतला. इथे परतल्यावर एक दोघांनी मला विचारलं, एका आठवड्यात असं काय शिकलात हार्वर्डला? बरंच काही. मी ठामपणे उत्तर दिलं आणि मनाशी ठरवून टाकलं, या वर्कशॉप संबंधी डिटेल रिपोर्ट तर लिहायचाच, पण डायनाची गोष्ट देखील लिहायची आणि सगळ्यांना सांगायची.